हॅलो गाईस, स्वागत स्वागत आहे माझ्या चॅनल. पुन्हा एकदा नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे. स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आज मी पुन्हा एक जॉब अपडेट घेऊन आलेलो. नवीन जॉब आलेला आहे. म्हटलं पोस्टपेड झालेला आहे. एमपीएससी ची परीक्षा जी असते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, जी 2023 मध्ये आपल्याला निघालेली होती, पण ती आता काही कारणास्तव पोस्टपेड झालेली आहे. कारण की आरक्षणामुळे सुद्धा आणि थोडं आपला इलेक्शन पण सुद्धा चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे थोडं पोस्टपेड झालेले आहे. आणि याच्यामध्ये 2024 मध्ये जागा सुद्धा इथं वाढून आलेल्या आहेत. ते कशा प्रकारे वाढून आलेल्या आहेत ते पण मी या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. आणि किती जागा निघालेल्या आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, संपूर्ण मी माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे. आपलं सिलेबस, पॅटर्न, एक्झामिनेशन कशी असणार आहे, शारीरिक पॅटर्न वगैरे सगळं मी इथं सांगणार आहे. तर आपल्याला सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत इथं चॅनलवर बघा. आज व्हिडिओ थोडा मोठा होणार असल्यामुळे आपण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आपल्याला संपूर्ण माहिती आहे एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला टाइम न घालता आपण हा व्हिडिओ सुरुवात करूया. आणि तुम्ही चॅनलवर कधी नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा, असे येणारे जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी. चला सुरुवात करूया. तर जसं की तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता, आता इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा आहे. इथं आता जाहीर झालेली आहे ही परीक्षा. जशी की एक मिनिट, जाहीर झालेली आहे दिनांक 8 मे 2024 साठी. तर इथे शुद्धीकरण आलेलं आहे. ते शुद्धीकरण कशा पद्धतीने ते बघू आपण आता. महाराष्ट्र राज्यपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा इथं आलेली आहे. जाहिरात क्रमांक 414/2023, दिनांक 29 डिसेंबर 2023 साठी ही भरती निघालेली होती. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी एकूण 274 पदे रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा ही 28 एप्रिल 2024 ला रोजी घेण्यात नियोजन होते. दरम्यान काही काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय शिक्षण आरक्षण अधिनियमानुसार 2024 या 24 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 साठी अनुसार राज्यातील निरीक्षक पदांवरील नियुक्तीकरता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षण तरतूद विहित करण्यात आलेली आहे असून अधिनियमानुसार या सामान्य प्रशासन विभागासाठी 27 फेब्रुवारी नुसार विषयांकित व सर्वांगाच्या विज्ञापित जाहिरातीवर लागू असलेल्या प्रसिद्धी प्रकरणी आहे. आता इथं म्हटलं गेलेलं आहे की जी परीक्षा जी आपली घेण्यात येणार होती इथं 28 एप्रिल साठी, पण ते काही कारणास्तव इथं सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षणाचे नियम जे वाढलेले आहे, त्या नियमांबद्दल त्यांनी आरक्षण वाढल्यामुळे त्यांनी ही भरती पोस्टपेड करून जागा वाढून आलेल्या आहे. आता ते आपण बघूया पुढे कशा पद्धतीने वाढलेलं आहे. आयोगाच्या दिनांक 29 मार्च 2000 रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्यास जाहिरात करण्यात आली होते. सदर परीक्षा ही सुधारित दिनांकात म्हणजे शनिवार दिनांक 6 जुलै 2000 रोजी आयोजित करण्यात येईल. म्हणजे आता ही परीक्षा जी ना आपली तुमची एप्रिलमध्ये होणार होती 28 एप्रिलला, ती आता 6 जुलैला 2024 मध्ये यांनी परीक्षेचा टाइम टेबल ठरवलेला आहे. आणि त्यामध्ये एकूण आता 524 पदं इथं काढल्या गेलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला इथं डबल पद इथं पाहायला भेटू शकते. इथं आपल्याला पद किती होते पहिले इथं बघू शकता तुम्ही, 274 पदं होते. आता जरा 524 पदांसाठी त्यांनी भरती इथं काढलेली आहे, म्हणजे पदं वाढवून टाकलेली आहे. तर इथं आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वाढवली आहे इथं. आणि आता राज्यसेवा परीक्षा म्हणजे राज्यसेवा परीक्षेसाठी एकूण 431 पदं त्यांनी काढलेले आहेत. ते कशा प्रकारे काढलेले आहेत आपण ते कॅटेगरी वाईज सुद्धा बघूया. उपजिल्हा अधिकारी गटासाठी 7 पदे आहे टोटल. तर त्या इथं आपल्या अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे, भटक्या जमातीसाठी ड साठी 1 पद आहे, विभक्त मागास प्रवर्गासाठी 1 पद आहे, आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 1 पद आहे, आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद आहे. असे एकूण इथं 5 पदे, आरक्षित 5 पदे आहे, आणि राखीवसाठी 2 पदे काढलेले आहे. एकूण असे टोटल 7 पदे इथे काढलेले आहेत. अशा प्रकारे इथं उपजिल्हाधिकाऱ्यासाठी काढलेले आहे 7 पदं. त्यानंतर आहे सहाय्यक राज्य कर आयुक्तसाठी गटासाठी 116 पदे काढलेली आहेत. ते कशा प्रकारे इथं बघू शकता तुम्ही.
इथं जे काढलेले आहेत अनुसूचित जातीसाठी 9 पद आहे, अनुसूचित जमातीसाठी 6 पद आहे. त्यानंतर विभक्त जमातीसाठी अ साठी 3 पद आहेत आणि भटक्या जमाती ब साठी 2 पद आहे आणि भटक्या जमाती क साठी 4 पद आहे आणि भटक्या जमाती ड साठी 2 पद आहे. इतर मागासवर्गीयासाठी 7 पद आहे इथं आणि त्याच्यानंतर विभक्त मागासवर्गीयासाठी 2 आहे आणि शैक्षणिक व सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 12 पद आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी 12 पद आहे. एकूण असे आरक्षित पदे 79 पदे इथे काढले झालेले आहे आरक्षितसाठी आणि राखीव पदामध्ये त्यांनी 37 पद काढलेले आहे. टोटल असे इथे मिळून 116 पद इथं त्यांनी काढलेले आहेत आणि इथं त्यांनी दिव्यांगासाठी एकूण 5 पदे इथे काढलेले आहे. अशा प्रकारे काढलेले आहे, हे बघू शकता तुम्ही. आता त्याच्यानंतर आपण बघूया गट विकास अधिकारीसाठी गट 52 पदे काढलेले आहेत त्यांनी. तर ते 52 पदे कशा प्रकारे कॅटेगरी आपण बघूया एकदा. इथं आता अनुसूचित जातीसाठी 7 पदे, अनुसूचित जमातीसाठी 5 पद आहे. विजासाठी 2 पद आहे इथं आणि त्याच्यानंतर भटक्या जमातीसाठी 1 पद आहे. भटक्या जमाती ब साठी 1 आहे आणि भटक्या जमाती क साठी 1 पद आहे इथं. त्याच्यानंतर भटक्या जमाती ड साठी इथं 1 पद आहे परत आणि इथं इतर मागासवर्गासाठी 11 पद आहे. इथं विमाप्रसाठी 1 पद आहे. सामाजिक व मागासवर्गासाठी 5 पद आहे. शैक्षणिकसाठी आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 पद आहे. असे आरक्षित पदे काढलेले आहे 39 पद आहे आणि अराखीव पदे 13 असे 52 पद इथे काढलेले आहे आणि त्याच्यानंतर इथं दिव्यांगासाठी 2 पद वेगळे काढण्यात आलेले आहे. इथं दिलेलं आहे अनाथसाठी पण अनाथ लोकांसाठी पण 1 आहे इथं काढलेली आहे आणि इथं पण अनाथसाठी 1 आहे. त्या पद्धतीने ही भरती निघालेली आहे. आता पुढे बघूया आपण 4 नंबरचं सहाय्यक संचालन आणि महाराष्ट्र वित्त लेखा सेवासाठी गटासाठी 43 पदे काढलेली आहेत. तर अशा प्रकारे इथं तुम्ही कॅटेगरी बघू शकता. अनुसूचित जातीसाठी 9 पद आहे, अनुसूचित जमातीसाठी 3 पद आहे, विभक्त जमाती अ साठी 3 पद आहे, भटक्या जमाती ब साठी 1 पद आहे, भटक्या जमाती क साठी 3 पद आहे, इतर मागासवर्गासाठी 10 पद आहे, विभक्त मागासवर्गासाठी 1 पद आहे आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 4 पद आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी 4 पद आहे. असे आरक्षितचे पदे 38 पद आहे आणि अराखीव 5 पदे असे टोटल पद इथे 43 पदांची भरती त्यांनी काढलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही दिव्यांगासाठी 2 पद इथे काढलेले आहेत. ओके. त्यानंतर आता पुढचं 5वा नंबरचं बघूया आपण. आता इथं सहाय्यक आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पासाठी श्रेणी 2 साठी हे पद आहे. गटासाठी 3 पदे काढलेली आहेत. ते कशा प्रकारे बघू आपण आता इथं. अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे. भटक्या जमाती ब साठी 1 पद आहे. त्याच्यानंतर आरक्षित पदे हे 2 आहे टोटल आणि अराखीव पदे 1 असे टोटल पद हे 3 काढलेले आहेत. ओके. तर 6 नंबरचं बघूया आपण आता इथं. उद्योग उच्च उपसंचालनासाठी तांत्रिकसाठी गटासाठी 7 पद काढलेले आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 पद आहे. त्यानंतर इतर मागासवर्गासाठी 2 आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 पद काढलेलं आहे आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 2 पद आहे आणि एकूण असे आरक्षित 7 पदे इथे काढलेले आहेत आणि आरक्षीसाठी नाही इथं हे टोटल 7च पद आहे आणि इथं दिव्यांगासाठी 1 पद काढलेलं आहे. ओके. त्या प्रकारे ते आहे. पुढे आपण बघूया 7 नंबरचं. त्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त गट ज्या 2 पद निघालेले आहेत ते इतर मागासवर्गीयासाठी 1 आहे आणि आर्थिक दुर्बल गटासाठी 1 पद आहे. असे आरक्षित पदे 2च आहे आणि 2च इथे एकूण जागा पण आहे इथं अशा प्रकारे दिलेला आहे. त्यानंतर आता आपण 8 नंबरचं बघूया. सहाय्यक आयुक्त आणि कौशल्य विकास रोजगारांनी व उद्योग गट अ साठी एकूण 1 पद निघालेलं आहे. 1 पद आहे. राखीव पदासाठी 1 पद आहे. टोटल पद 1च आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण पुढे बघूया 9 नंबरचं मंत्रालयीन विभागीय कक्ष अधिकारी 19 पदांची भरती. इथं मस्त इथं ऑपॉर्च्युनिटी आलेली गाईज. आता बघू शकता तुम्ही. इथं अनुसूचित जातीसाठी 4 पद आहे. अनुसूचित जमातीसाठी 2, विभक्त जातीसाठी 1 पद आहे. विभक्त जमातीसाठी साठी 1 पद आहे. इतर मागासवर्गीयासाठी इथं 4 पद आहे.
आणि सामाजिक व आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 पद आहे. आर्थिक दुर्बल गटासाठी 2 पद आहे. एकूण इथं आरक्षित पदे 16 पद आहे. अराखीव पदे 3 आहेत. ते 19 पदांची इथं भरती टोटल निघलेली आहे. आणि इथं दिव्यांगासाठी पण एक जागा काढलेली आहे त्यांनी अशा प्रकारे. तर इथे 10 नंबरचा आपण बघूया एकदा. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब ची जागा आहे. इथे 25 पदे आहे टोटल. कशा प्रकारे आपण बघूया कॅटेगरी वाईज. अनुसूचित जातीसाठी 4 पदे, अनुसूचित जमातीसाठी 1, विजासाठी 1 आहे. त्यानंतर इतर मागासवर्गीयासाठी विमावासाठी 9 आहे. मुक्त मागास प्रवाहासाठी 2 आहे आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 3 आहे. आर्थिक दुर्बल गटासाठी 2 आहे. आरक्षित पदे 22 आहे टोटल आणि त्याच्यानंतर राखीव पदे 3. टोटल पद इथं 25 काढलेले आहे. आणि इथं दिव्यांगासाठी पण 1 पद आहे. त्या प्रकारे निघालेले आहे. 11 नंबरचा बघूया आपण आता. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादक शुल्क गट ब साठी 1च पद आहे तिथं. राखीव पद 1च आहे आणि टोटल जागा पण 1च. त्यानंतर 12 नंबरचा बघूया आपण. उप अधीक्षक आणि राज्य उत्पादक शुल्क गट ब साठी 5 पदे काढलेली आहे टोटल. विजासाठी 1 आहे. इमावासाठी 2 आहे आणि सामाजिक शैक्षणिकसाठी मागास प्रवर्गासाठी 1 पद आहे. आर्थिक दुर्बल 1 आहे. टोटल आरक्षित पदे 5 आहे आणि टोटल इथं 5 पदांची भरती आहे. आता 13 नंबरचा बघूया आपण. कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन अधिकारी गट ब चे पद आहे. इथं 7 पदे टोटल निघालेले आहेत. इथेच मागास प्रवर्गासाठी 2 पद आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 पद आहे. आदिवासाठी 1 पद आहे आणि आरक्षित पदे असे 4 आहे. राखीवसाठी इथं 3 पदे आहेत. एकूण पदे असे 7 आहे. आणि इथं दिव्यांगासाठी पण 1 इथं पद आहे. नंतर आता बघू सरकारी कामगार अधिकारी गट ब साठी 4 पद आहे टोटल. इथं अनुसूचित जातीसाठी 1 आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, आर्थिक दुर्बल गटासाठी 2 पद आहे. एकूण आरक्षित पदे टोटल ते 4 आहे. 4 पदांची इथं भरती आहे अशा प्रकारे. आता इथं 15 नंबरचा बघूया आपण काही एकदा. इथं सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी इथं निघालेले आहे. संशोधन अधिकारी व गृहप्रमुख आणि प्रबोधक गटसाठी इथे टोटल 4 पद आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे. भटक्या जमाती ब साठी 1 आहे. भटक्या जमाती क साठी 1 पद आहे. त्यानंतर आर्थिक गटासाठी 1 पद आहे. टोटल असे 4 पदांची भरती आहे. त्यानंतर पुढे जाऊया आता काही 16 नंबरचा आपण बघूया. इथं 16 नंबरचा उद्योग अधिकारी तांत्रिक. यामध्ये गट ब ची वॅकन्सी आहे. 7 पद इथं आहे टोटल. विजासाठी इथं एक पद आहे. विजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 पद आहे. आर्थिक दुर्बल गटासाठी 1 आहे. त्यानंतर एकूण आरक्षित पदे 3 आहे आणि आरक्षीसाठी 4 पदे असे टोटल इथं 7 पदे काढलेले आहे. आणि इथं दिव्यांगासाठी पण 1 पद आहे. 17 नंबरचा बघूया आपण एकदा. सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालयासाठी आहे 52 पदांची भरती. इथं मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे सर्वांसाठी. आणि इथं जे एकूण जे पद आहे ना आता काही ते आता मी सांगू इच्छितो तुम्हाला. इथं अनुसूचित जातीसाठी 7 पदे, अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे, विजासाठी 1 आहे आणि आपला भटक्या जमातीसाठी इथं ब साठी 1 पद आहे. त्याच्यानंतर भटक्या जमाती क साठी 2 पद आहे. भटक्या जमाती ड साठी ते 1 पद आहे. असे इतर मार्गासाठी 10 पद आहे. विमाप्रसाठी 1 पद आहे. सामाजिक व कौशल्यासाठी 5 पद आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल गटासाठी 5 आहे. आरक्षित पदे इथे 16 आहे. त्याच्यानंतर राखीव पदे इथे 15 आहे. टोटल इथं 52 जागांची भरती निघालेली आहे. बरोबर. त्यानंतर इथं 2 पद दिव्यांगासाठी आणि अनाथसाठी पण इथं 1 पद आहे. त्या प्रकारे इथं काढले गेलेले आहे. आता इथं निरीक्षक अधिकारी पुरवठा विभागामध्ये इथं गट ब ची भरती असा 73 पदांची भरती इथं निघालेली आहे. इथं अनुसूचित जातीसाठी 5 पदे, अनुसूचित जमातीसाठी अनुसूचित जातीसाठी 10 पदे, अनुसूचित जमातीसाठी 5 पद आहे. विजासाठी 2 पद आहे. भटक्या जमाती ब साठी 2 पदे, भटक्या जमाती क साठी 3 पदे, भटक्या जमाती ड साठी 2 पद आहे. त्याच्यानंतर इथं इतर मागास प्रवर्गासाठी 14 पद आहे आणि इथं विभक्त प्रमाणासाठी 2 पद आहे आणि त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 8 पद आहे. इथं आर्थिक दुर्बल घटकांसाठी 8 पद आहे. तर त्याचे आरक्षित पदे 56 पद आहे आणि राखीव पदे 20 पद आहे. एकूण 76 पदांची इथं भरती आहे.
इथं एकूण दिव्यांगासाठी 3 पद आहे आणि अनाथसाठी 1 पदांची भरती आहे. अशा प्रकारे इथं दिलेलं आहे. त्यानंतर आता बघूया आपण आता 2 नंबरचा ब्रॅकेट यांचा आता महाराष्ट्र वन परीक्षा महसूल व वन विभागासाठी 48 पदांसाठी भरती आहे. कशा प्रकारे आपण कॅटेगरीज बघूया कोणते कोणते पद आहे ते पण बघूया. त्यात 1 नंबरचं जे पद आहे गाईज, सहाय्यक वन संरक्षण गटासाठी 32 पदं काढलेले आहेत त्यांनी. अनुसूचित जातीसाठी 2 आहे, अनुसूचित जमातीसाठी 4 वॅकन्सी आहे आणि विभागासाठी 2 वॅकन्सी आहे. इतर मागासवर्गीय 11 आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 3 वॅकन्सी आहे. आर्थिक दुर्बल गटासाठी 3 वॅकन्सी आहे. एकूण इथं आरक्षित पदे 25 आहे. राखीव पदे 7 अशी 32 जागांची इथं टोटल भरती आहे. अशा प्रकारे ते आहे. आता वन 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 क्षेत्रपालसाठी आपण बघूया 16 पदांची भरती आहे. गट ब साठी असणारी ही भरती. आता इथं अनुसूचित जातीसाठी 4 पदांची भरती निघालेली आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 4 पद आहे. त्यानंतर भटक्या जमाती क साठी 1 पद आहे. इतर मागासवर्गीयासाठी 3 आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 पदं आहे आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 2 पद आहे. आरक्षित पदे इथे टोटल 16 आहे आणि एकूण पद इथं 16च आहे. आता 3 साठी बघूया आपण महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिक सेवा परीक्षा मृद व जल संधारण विभाग एकूण 45 पदांची भरती इथं पहिलं पद जे आपलं बघू शकतो आपण उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट 23 पदांची इथं भरती. ते कशा प्रकारे आपण कॅटेगरीज एकदा बघूया. इथे जे ना आता अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे. विजासाठी 1 पद आहे. भटक्या जमाती क साठी 1 आहे. भटक्या जमाती ड साठी 1 आहे. इतर मागासवर्गासाठी 2 पद आहे. विमा प्रसाठी 3 आहे. सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्गासाठी 2 पद आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी 4 पद आहे. एकूण इथं आरक्षित पद 16 पदांची भरती. राखीव पदे 7 आहे. 23 पदांची भरती. आता इथं 2 मध्ये बघूया जलसंधारण अधिकारी स्थापत्यासाठी गट ब साठी 22 पदांची भरती आहे. ती कशा प्रकारे अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे. भटक्या जमाती ब साठी 1 पद आहे. त्याच्यानंतर भटक्या जमाती ड साठी 1 पद आहे. इतर मागास प्रवर्गासाठी 2 पद आहे. विमा साठी 4 आहे. सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्गासाठी 2 पद आहे. आरक्षित पदे इथे टोटल 11 आहे आणि राखीव पदे 11. त्यानंतर इथे एकूण पदे जे 22 पदे त्याची भरती काढलेली आहे. त्यानंतर इथे दिव्यांगासाठी पण 1 पद आहे. आता आता आपण नियमानुसार एकदा आता नियम व शासन कशा प्रकारे नियम बदलले आहेत ते नियम आपण एकदा आपण समजून घेऊया. कारण की तुमच्यासाठी ते पण खूप महत्वाचे आहे. या नियमानुसार तुम्ही कसं अप्लाय करा ते पण तुम्हाला समजू शकतं. आता इथं लिहिलेलं आहे जसं शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वयाने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीसह अनुसार राखीव खुला अथवा सामाजिक अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि घटकांनुसार अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयाकरता आरक्षण लाभ घेण्याचा असल्यास त्यासाठी त्यांच्याबाबत विकल्प सादर करण्याची आवश्यक ठरते. ते कशा प्रकारे आपण इथे आता बघूया. इथं जसं लिहिलेलं आहे त्यांनी आता बघूया आपण आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यपती नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरिता अर्जाद्वारे फक्त अराखीव खुला अथवा त्यानंतर सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाचा दावा सादर करण्यात तसे अराखीव खुला वर्गामधील उमेदवार मूळ जाहिरातीत वयाधिक ठरल्याचे अर्ज सादर करू शकले नाही. म्हणजे ते समस्या तुम्हाला जे 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 ज्यांचे वय एकदम चालले गेलेले होते, त्यांचे वय झालेले होते, त्यांना ओपनमध्ये त्यांना फॉर्म भरू शकत नव्हते व त्यांना आता वय वाढल्यामुळे आता त्यांना इथं कॅटेगरीची सवलत आलेली आहे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकसाठी. त्यांचा आता पण इथं आपण फॉर्म भरू शकतो. त्यासाठी त्यांना इथं भरतीने थोडी बदल केलेली आहे आणि नव्याने त्याने अर्ज करून खालीलप्रमाणे कारवाई आवश्यक करू शकता. नव्याने तुम्ही अर्ज करून इथं फॉर्म भरू शकतात असं इथं दिलेलं आहे. ओके गाईज, हे तुम्हाला खूप समजून घ्या. खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यासाठी. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भेटेल. तर आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघूया इथे टोटल. ओके गाईज, आता संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत
परीक्षेच्या जाहिरातीनुसार जाहिरात क्रमांक 414/2023 साठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शविले गेलेल्या क्वेश्चन या बटनावर क्लिक करून विचारलेल्या येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील. म्हणजे आता तुम्हाला इथे समजलं की आपली जी प्रोफाईल असते एमपीएससी मध्ये आपण एक वन टाइम रजिस्ट्रेशन करतो, त्या प्रोफाईल मध्ये जाऊन आपल्या माय अकाउंट मध्ये जायचंय. तिथं तुम्ही जे जाहिरात क्रमांक 414 साठी इथं फॉर्म भरलेला असाल, तर तिथं खाली लिहिलेलं असाल भरलेलं असाल किंवा नसाल बी, तर त्यांच्यासाठी दोनांसाठी इथं सांगतोय मी तुम्हाला. तिथं खाली कोपऱ्यावर क्वेश्चन म्हणून इथं खाली नाव येणार, त्या क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे व तिथं आपल्याला बटनावर जाऊन येणारी माहिती आपल्याला विकल्प सादर करून माहिती द्यायची आहे आपल्याला. कोणत्या कॅटेगरीमध्ये असतो ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती इथं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ते कशा प्रकारे करायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन कुठे येणार आहेत ते पण हे तुम्ही लक्षात असू द्या. ज्यांना समजलं नाही त्यांनी करू शकतात. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयांचा दावा करण्याचा विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवारांना मूळ अर्जासाठी दावा रद्द समजण्यात येईल. इथं लिहिलेलं आहे. ओके, ते वाचून घ्यायचं आधी. त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय असलेला आरक्षण दावा करण्यात विविध पद्धतीचे तसेच विविध कालावधीत विकल्प सादर न करण्या उमेदवारांना प्रस्तुत पूर्व परीक्षेत यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजला जाईल. त्यांनी कधी इथं बदल नाही घडवला तर त्यांचा जो फॉर्म भरलेला असेल तुम्ही कधी याच्या अजून 23चा ती पुढे ढकलली, त्यामुळे जो फॉर्म भरला असेल त्या पद्धतीने तुमचा मग इथं परीक्षा देण्यात येईल. तुम्हाला कोणत्या इथं कॅटेगरी सवलत भेटणार नाही. इथं नमूद करून दिलेले आहे. सदर इथं दावा करण्यात बदलण्यास विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही. समजलं? इथं सगळं त्यांनी सांगून दिलेलं आहे. ऑलरेडी तुम्हाला बदलायचं हातात बदलून घ्या. नाही बदललेलं असल्यास तुम्हाला त्याच्यामध्येच परीक्षा द्यावी लागेल. जिथं तुम्ही ना फॉर्म फिलअप केलेला आहे ओपन मध्ये भरला तर ओपन मध्ये द्यावा लागणार आहे. तर तुम्हाला कॅटेगरी सवलत भेटणार नाही असं इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरिता अनुशय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस इथं लिहिलेलं आहे. अनुसरण इथं नव्याने पात्र ठरलेले उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणाली मधील उमेदवारांना प्रोफाईल मधील माय अकाउंट इथं सादर केलेलं आहे. जसं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, माय अकाउंट मध्ये जाऊन आपल्याला लिंक आहे ते इथं डबल लिहिलेलं आहे, त्यांनी इथं वाचून घ्यायचं आहे. संबंधित परीक्षेकरिता अर्जाद्वारे अराखीव व खुला आर्थिक दुर्बल घटनांकरता दावा केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण लाभ घेण्यासाठी विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे आवश्यक आहे. ओके, तर आता अर्ज करण्यासाठी आता तारीख वगैरे काय आहे ते बघूया. इथं डेट ऑफ तारीख, इथं तपशील अँड विविध कालावधी आपण बघूया. अर्ज सादर करण्याचे कालावधी बघूया आपण. अर्ज सादर कालावधी जे आहे दिनांक 9 मे 2024 रोजी 2 वाजेपासून ते 24 मे 2024 रोजी 12 वाजेपर्यंत आपल्या इथं टाइम असणार आहे. 11:59 ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक जी असणार आहे 24 मे 2024 असणार आहे. जसं तुम्हाला मी आता सांगितलं आहे 12 वाजेपर्यंत. इथं भारतीय चलन भरण्यासाठी शुल्काची तारीख आहे 26 मे 2000 रोजीची आहे चलनसाठी. चलनाद्वारे अंतिम तारीख जी असणार 27 मे 2024 असणार आहे. इथं ज्यांनी अजून पण फॉर्म भरलेले नसतील त्यांना पण सुवर्ण संधी आहे की आता तारीख आलेली आहे. ज्यांनी भरलेले नसतील त्यांना आता परत संधी आलेली आहे. त्यांनी इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे लवकरात लवकर. ओके, आता इथं आता खाली भरपूर अशी माहिती दिलेली आहे. तर आता ती माहिती एकदा वाचून घेऊया आपण काही, कारण की आरक्षणासाठी बहुत जणांना इथं माहिती समजत नसते. त्यांना मी माहिती वाचून दाखवणार आहे. तर सर्वांनी माहिती समजून घ्यायची कशा प्रकारे आहे. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील महाराष्ट्र मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण व आदिवासी विकास आयुक्तालय गटब सार्वजनिक कमाल वयोमर्यादा व तिथल्या तारखे सेवानिवृत्तीचा नियम तरतूद केलेल्या मूळ जाहिरातीत अनुसार अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 अशी राहील. इथं लिहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं आता मेन जे आपल्याला त्या मेन इथं बघूया काय लिहिलेलं आहे त्यांनी. इथं आता इथं मेन आपल्यासाठी आहे त्या IMP मुद्दा इथं काही IMP कशा प्रकारे आपण बघूया. आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित
संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय दावा करण्यात आलेला विकल्प सादर करणारे तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व सदर विकल्प सादर करण्यासाठी विविध अंतिम दिनांकापूर्वीच असणे आवश्यक आहे. इथे लिहिलेलं आहे. म्हणजे कशा प्रकारे आता तुम्हाला मी सांगतो खाली. आता प्रस्तुत केलेल्या सामाजिक आणि आर्थिक दुर्भोगाचा मागण्यांचा दावा उमेदवारांचा सन दिनांक 2023-24 आणि 24-25 या कालामध्ये आर्थिक वर्षाचा वैध असणारा उत्पन्न व प्रगत गट मोड नसल्यास NCL प्रमाणपत्र या इथं लागणार आहे. नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट इथं पाहिजे आपल्याला नॉन क्रिमिनियल. ओके, इथे 2023 किंवा 2024 मध्ये पाहिजे आणि आपल्याला इथं लागणार आहेत ते. ओके, जात जात प्रमाणपत्र पण इथं लागणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथं प्रशिस्त परीक्षेमुळे मूळ जाहिरातीत एकूण 16 सर्वांगासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पात्रतेनुसार विकल्प घेण्यात आले आहे. आता सदर शुद्धपत्रिकांमध्ये नवीन 6 सर्वांगात समावेश होत असल्यामुळे जाहिरातीस अनुसरण अर्ज करण्यास सादर केलेल्या उमेदवारांना व तसेच शुद्धीकरण पत्रानुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना 22 सर्वांगासाठी पात्र वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता दिव्यांग सुनिष्ठी इत्यादी बाबी मुख्य आणि शैक्षणिक अर्ज स्वीकारल्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल. म्हणजे इथे सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे, ती गमवायची नाही. आपल्याला इथं जसं करायचं आहे. ओके, इथं तुम्हाला मी संपूर्ण इथे वाचून दाखवलेले आहेत. ओके, आता इथं खाली जे लिहिलेले आहे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात असं दिनांक 2024 प्रसिद्ध शुद्धीकरणाची अटी त्यानुसार कोणताही बदल नाही. आता याच्यानंतर कोणताही बदल होणार नाही असं त्यांनी आता सांगितलं आहे. शेवटचं आहे. आता आपण याच्यावरच आपण आता विश्वास ठेवूया. पण आता आपण फॉर्म फिलअप करूया. ओके, तर आता आपण पुढे बघू शकतो. 2023 ला इतके पदे होते तशा प्रकारे इथं आहे. यानंतर आता तुम्हाला मी आता मेन माहिती देऊ इच्छितो. खाली ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी इथं वयोमर्यादा वगैरे दिलेली आहे. 2000 दिनांक 25 जानेवारी 2000 साठी 1 एप्रिल ते 2024 साठी हे अशा प्रकारे आता ते असणार आहे. ते कशा प्रकारे आपण आता बघू शकता. आता आपण बघू शकतो वयोमर्यादा मागासवर्गीय आर्थिक विभागासाठी 18 ते 19 किमान वय पाहिजे. त्याच्यासाठी 18 ते 19 पद पाहिजे. आरक्षीसाठी इथं 38 वर्षापर्यंत आपण फॉर्म फिलअप करू शकतो. मागासवर्गीयांसाठी अजूनसाठी 43 पर्यंत इथं खेळाडू पात्रतासाठी इथं राखीव खुल्लासाठी 43 आहे. मागासवर्गीय आणि आर्थिक विभागासाठी 43 आहे. आणि माजी सैनिक आणि आणीबाणी अल्पसेवा आणि राष्ट्रदृष्टी अधिकारीसाठी अराखीव आणि खुल्यासाठी 43 आहे. आणि मागासवर्गीय अनाथांनी आर्थिक 43 पर्यंत आहे आणि दिव्यांगांसाठी 45 पर्यंत वयोमर्यादा इथं फॉर्म भरायची आहे. अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मी शैक्षणिक अर्थ तुम्हाला इथं माहिती आहे का नाही ते मला माहिती नाही, पण तुम्हाला मी एकदा सांगू इच्छितो. इथं अशा पद्धतीने शैक्षणिक अर्थ दिलेली आहे. आपण वाचून घेऊया एकदा. दिलेली आहे शैक्षणिक अर्थ तुम्ही इथं वाचून घ्या. तुम्हाला माहिती असेल इतकं. आणि इथं एकदा शैक्षणिक अर्थ इथं दिलेली आहे. इथं वाचून दाखवतो तुम्हाला एकदा. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवासाठी गटासाठी शैक्षणिक अर्जाचे 55% गुण असतात. वाणिज्य शाखेतील पदवी आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरचा हिस्ट्री ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली लेखीपाल अंतिम गुणवत्ता उत्तीर्ण पाहिजे. आणि ते हिस्ट्री ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अँड अकाउंटंट यांची आयोजित केलेल्या परिवेशन लेखी सगळं अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे. त्यानंतर सर्वाधिक विद्यापीठ आणि वाणिज्य आणि मधील पदवीधरांची पाहिजे याचा. त्यानंतर त्याला अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेमध्ये वित्त परिषदेचा पदवीधर MBA मधून पण आपण इथं फॉर्म फिलअप करू शकतो. अशा प्रकारे दिलेलं आहे. आणि इथं दिलेलं आहे उद्योगपंत आणि संचालक तांत्रिक गटसाठी दिलेलं आहे. सार्वधिक विद्यापीठातील अभियांत्रिकीमधील साहित्य अभियांत्रिक तसेच स्थापत्य अभियांत्रिक पदांमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविभागाचा नगर संरचना इत्यादी विषयांच्या इतिहासाद्वारे तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सार्वजनिक पदांची विद्यापीठाची भरती अशा प्रकारे इथे आहे. आता पण इथं होतं महाराष्ट्र वनरक्षकासाठी काय असणार आहे विद्यापीठाची पदवी कशा प्रकारे असते तर
इथं बघू शकता तुम्ही, इथे एकदा वाचून घ्यायचं आहे. PDF मी तुम्हाला देणार आहे इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि तुम्हाला लिंक पण दाखवणार आहे मी करून, की क्वेश्चन कशा प्रकारे आपल्याला चेंजेस करायचे आहे तिथं मी तुम्हाला सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. आता इथे शेवटचे माझे तुम्हाला सांगून देतो. इथं तसं इथं जे असणार आहे सहाय्यक वनरक्षक आणि वनरक्षक दलासाठी अनुसूचित जमातीसाठी जे असणार आहे शारीरिक मोजमापसाठी अर्था उंची जी असणार आहे 163 सेंटीमीटर पाहिजे, आणि त्यानंतर छाती न फुगवता 69 पाहिजे इथं लिहिलेलं आहे. अशा प्रकारे महिलांसाठी जे आहे 150 सेंटीमीटर पाहिजे उंची, असे न फुगवता 5 सेंटीमीटर वाढलेली पाहिजे पुरुषांसाठी. अनुसूचित जमातीसाठी ते 152 पाहिजे, 52 सेंटीमीटर उंची पाहिजे, न फुगवता 69 छाती पाहिजे, फुगवून 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे, म्हणजे इथे 84. आणि या अनुसूचित जमातींच्या महिला असल्यासाठी ते 145 सेंटीमीटर पेक्षा कमी नसते, म्हणजे 145 सेंटीमीटर हाईट त्यांना पाहिजे. त्या प्रकारे दिलेले आहे, तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला मी परीक्षाचे टप्पे दाखवून देतो एकदा. इथं महाराष्ट्र सेवा परीक्षासाठी आणि सर्वांग टप्पे, संयुक्त पूर्व परीक्षा गुण, मुख्य गुण विषयाचे गुण, मुलाखतीचे गुण, टोटल अशी पूर्ण माहिती देऊन देतो. एकदा महाराष्ट्र सेवा परीक्षा इथं होणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे आपली, आणि संयुक्त पूर्व परीक्षा ही जी आहे आपली 400 मार्कांची असणार आहे इथं, आणि मुख्य जी असणार आहे तिच्यात 800 मार्कांची असणार आहे राज्य सेवेसाठी, आणि 100 गुण मुलाखत गुण आहे. अशी टोटल इथं 9 पास 9 12 1300 पदांचे इथं होणार आहे. महाराष्ट्र स्थापना अभियांत्रिक सेवांसाठी 400 गुणांची पूर्वपरीक्षा आहे, 400 गुणांचीच मुख्य परीक्षा असणार आहे, 50 गुणांची मुलाखत होणार आहे. महाराष्ट्र वन विभाग सेवांसाठी 400 गुणांचीच आपली पूर्वपरीक्षा एकच आहे तिघींसाठी पण, आणि मुख्य परीक्षा इथं 400 गुण आणि मुलाखतीचे 50 गुण अशा प्रकारे होणार आहे. इथं मी तुम्हाला सर्व माहिती इथं सांगितली आहे का इथं, आणि इथं आपल्याला तुम्हाला मी आता प्रवेश शुल्क सांगून देतो एकदा. इथं एक मागासाठी 544 रुपये आहे, आणि मागासवर्ग 44 रुपये इथं घेतण्यात नॉन रिफंडेबल आहे ही पण. ओके, संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. आता इथं सांगण्यासारखं काही नाही गाईज. आता अशा प्रकारे मी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती इथं सांगून दिलेली आहे. आता तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी आता तारीख वेळ वाढून दिलेली आहेत, ते पण मी तुम्हाला सांगून दिलेले आहे, ते कशा प्रकारे वाढलेले आहे. आता आता आपल्याला काय करायचं आहे गाईज, आता लवकरात लवकर आपल्याला इथं 15 दिवसाचा टाइम मिळाला आहे, जसं की इथं दिलेलं आहे त्यांनी. त्या टायमानुसार आपल्याला बदल घडून घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आपण आपला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे लवकरात लवकर. म्हणजे कसं आहे, आपल्याला परीक्षेची तयारीसाठी पण आपल्याला 2 महिन्याचा टाइम अजून भेटलेला आहे. इलेक्शनमुळे भरती थोडं पोस्टपेड झालेली आहे, पुढे वाढली नाही पाहिजे, पण परीक्षा टायमावर झाली पाहिजे. आता आता सध्यापुरते आपल्याला याच्यावर आता अवलंबून राहायचंय. त्या अशा प्रकारे टाइम टेबल इथं दिलेला आहे त्यांना पूर्व परीक्षेचा. तुम्ही याच्यानुसार टायमानुसार अभ्यास पण करू शकता. तुम्हाला 2 महिने वाढून भेटू एक्स्ट्रा, तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा अजून, आणि चांगले गुण इथं प्राप्त करा. पूर्व काढले की तुमची मेन्सची पण तयारीसाठी लागून जावे. आणि आता मी संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुम्हाला इथं कशा प्रकारे इथं चेंजेस करायचे आहेत, ते पण आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल गाईज, तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा असे व्हिडिओ बघण्यासाठी, आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी पण लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन जरूर प्रेस करून ठेवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गाईज, तर लाईक जरूर करून ठेवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल आपण तर. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय गाईज.